रात्रीचा मिट्ट काळोख, आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा पाऊस आणि पाठीमागे मृत्यू बनून धावणारी 10,000 शत्रूंची फौज. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पन्हारगडाच्या वेढ्यातून कसे निसटले? जगाच्या इतिहासातलं सर्वात मोठं मास्टरमाइंड प्लॅनिंग आणि एका सामान्य न्हाव्यानं राजांसाठी दिलेलं असामान्य बलिदान. आज उलगडतोय पन्हारगडाच्या त्या थरारक रात्रीचा इतिहास. जर तुम्ही भाग 1 पाहिला नसेल तर लगेच पाहून घ्या, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 1660 साल. सिद्धी जोहरनं पन्हारगडाला घातलेला वेढा इतका कडक होता की गडावरची रसद संपत आली होती. 4 महिने उलटले तरी वेढा ढिला होत नव्हता. तेव्हा महाराजांनी एक जबरदस्त चाल खेळली. महाराजांनी सिद्धीला निरोप धाडला की आम्ही शरण येत आहोत. हे ऐकताच शत्रू गाफील झाला, जल्लोष सुरू झाला. पण ही तर वादळापूर्वीची शांतता होती. 13 जुलै 1660, आषाढ पौर्णिमेची ती रात्र. महाराजांनी विशाळगडाकडे कूच करण्याचा निर्णय घेतला. पण प्रश्न होता, शत्रूच्या डोळ्यात धूळ फेकायची कशी? इथेच एंट्री होते एका महान नायकाची, शिवा काशीद, जे दिसायला हुबेहूब महाराजांसारखे होते. योजनेनुसार 2 पालख्या तयार झाल्या. एका पालखीत खुद्द महाराज बसले आणि दुसऱ्या पालखीत शिवा काशीद. महाराज चोर वाटेनं विशाळगडाकडे निघाले तर शिवा काशीद यांची पालखी मुख्य वाटेनं निघाली. अपेक्षेप्रमाणे शत्रूनं शिवा काशीद यांची पालखी पकडली. त्यांना वाटलं शिवाजी सापडला. पण जेव्हा सिद्धी जोहरला सत्य समजलं तेव्हा त्यानं रागाच्या भरात शिवा काशीद यांची हत्या केली. शिवा काशीद यांनी आपल्या राजांसाठी हसत हसत मरण स्वीकारलं, जेणेकरून महाराजांना पुढचा प्रवास करण्यासाठी वेळ मिळावा. शिवा काशीद यांच्या बलिदानामुळे महाराजांना 1.5-2 तासांचा वेळ मिळाला. पण जेव्हा सिद्धीला कळलं की महाराज निसटलेत तेव्हा त्यानं सिद्धी मसूदला फौजेसह पाठलाग करायला लावलं. महाराज विशाळगडापासून अवघ्या काही मैलांवर असताना शत्रू अगदी जवळ आला. 60 किलोमीटरचा प्रवास करून मावळे थकले होते, पाय रक्ताळलेले होते. समोर विशाळगड होता, पण तिथेही शत्रूचा वेढा होता. अशा वेळी बाजीप्रभूंनी महाराजांना सांगितलं, राजे, तुम्ही पुढे व्हा. ही खिंड मी लढवतो. ती खिंड म्हणजे घोडखिंड. आता समोर होती घोडखिंड. एका बाजूला 300 मावळे आणि दुसरीकडे 10,000 फौज. बाजीप्रभूंनी रक्ताचा शेवटचा थेंब बसेपर्यंत ही खिंड कशी लढवली. तोफांचा आवाज होईपर्यंत बाजींचे प्राण कंठाशी का अडकले होते? हा थरार पाहूया या सिरीजच्या ग्रँड फिनालेमध्ये, म्हणजेच 3ऱ्या भागात. मित्रांनो, शिवा काशीद यांच्या बलिदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या भागात. हर हर महादेव.